सीताफळाच्या पहिल्या वर्षापासून सीताफळाला लागतात फुले पुरंदर व्हरायटीला, की सगळ्यात जास्त मागणी तुमची आईस्क्रीममध्ये वाढत चाललेली, लग्न सराईमध्ये मागणी वाढत चाललेली. तर आपल्या पूर्ण भारतभर मागणी, तुम्ही कुठलं स्टेट असं म्हणू शकत नाही की स्टेटमधून मागणी नाही. सर्वसाधारण इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 70 ते 80 रुपये ह्याचं मार्केट कुठंच गेलेलं नाही. कोरडवाहू जमीन असेल तुमची, पाण्याचा निचरा होणारी मुरमाड जमीन असेल, तुम्ही 100% सीताफळाची लागवड करायला पाहिजे. झाडांच्या मधलं अंतर, वापरण्यात असलेली खतं आणि स्प्रेइंगचं शेड्यूल प्रॉपर असेल तर एका झाडावरती 4 वर्षानंतर 25 ते 30 किलोपर्यंत फुले पुरंदर जातीवरती चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला मिळू शकतं. नमस्कार, माझं नाव मंगेश लवांडे. माझं ॲक्च्युली एज्युकेशन झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनियर. मी जनरल मोटर्स तळेगाव या कंपनीमध्ये कामाला होतो. माझा जॉब गेल्यानंतर माझी वडिलोपार्जित ही 10 एकर शेती होती. ही आपली सीताफळाची बाग आहे. एक सर्वसाधारण 4 वर्षापूर्वी आपण ह्या बागेचं प्लांटेशन केलेलं होतं. सीताफळामध्ये काम करणारी आमची तिसरी पिढी आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर आमचे वडील, आमचे आजोबा पण सीताफळाची शेती करत होते. सीताफळाच्या पहिल्या वर्षापासून सीताफळाला लागतात फुले पुरंदर व्हरायटीला. मग ती तुम्हाला 2 किलोपासून 4 किलोपर्यंत राहतं. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 4 किलोपासून 8 किलोपर्यंत वगैरे जातं. तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला 12, 14, 15 किलोपर्यंत सापडतं. 4 वर्षाच्या पुढं तुम्हाला 20 ते 25 किलोपर्यंत. जसं तुमचे झाड डेव्हलप होत जाणार आहे तसं तुमचं ॲव्हरेज त्याच्यामधलं वाढत जाणार आहे. तर आता ही 4 वर्षाची आपली बाग आहे. तर ह्या 4 वर्षाच्या बागेला 400 झाडांच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला 8 टन उत्पादन अपेक्षित आहे. आपल्याला 8 टन उत्पादन ह्या बागेतून मिळेल. 20 ते 25, 30 किलोपर्यंत एका झाडावरती फळं मिळतील. तर फुले पुरंदर ही जी सीताफळाची व्हरायटी आहे, तर ह्या फुले पुरंदर सीताफळाच्या व्हरायटीला सर्वसाधारणपणे फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीला बहार धरला जातो. तर तो बहार तुम्ही जून जुलैपर्यंत पकडू शकता. ही ह्याच्यातली पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्यावेळेसला आपण बहार पकडतो त्याच्या अगोदरपर्यंत 2 महिने त्याला आपण तावावरती ताव दिला जातो बागेला. तोपर्यंत आपलं पाणी चालू असतं. सर्वसाधारण इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 70 ते 80 रुपये ह्याचं मार्केट कुठंच गेलेलं नाही. आता मी मागच्या वर्षी माझ्या बागेतलं 16 किलोचं कॅरेट 3400 रुपयाला दिलेलं आहे. पण इन अँड ॲव्हरेज पकडून चला 1,500 पर्यंत तुम्हाला कॅरेट म्हणजे 70, 80, 90 रुपयापर्यंत बाजारभाव. ह्याच्यामध्ये प्रतवारी जर 300 ग्रामच्या वरती माल असेल तर तुम्हाला रेट जास्त मिळतं. 200 ग्रामचे रेट वेगळे असतात, 150 ग्रामपर्यंतचे रेट वेगळे असतात. आणि त्याच्यापेक्षा खाली जर असेल तर त्याच्यापेक्षा रेट त्याचे कमी असतात. पण इन अँड ॲव्हरेज पकडून जर 70-80 पर्यंत तुम्हाला त्याचं मार्केट मिळून जातं. कोरडवाहू जमीन असेल तुमची, पाण्याचा निचरा होणारी मुरमाड जमीन असेल, तुम्ही 100% सीताफळाची लागवड करायला पाहिजे. आणि सीताफळाची तुमचं मार्केट एक तुम्हाला जवळ असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. सीताफळ सीझन हा 12 महिने चालणारा सीझन नाही. सीताफळ सीझन हा तुमचा जूनला सुरू होतो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा पीक असतो. नोव्हेंबर, डिसेंबर नंतर कमी होतो. नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत बरं सीताफळ मार्केटमध्ये अवेलेबल नसतं. आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे की सगळ्यात जास्त मागणी तुमची आईस्क्रीममध्ये वाढत चाललेली आहे, लग्न सराईमध्ये मागणी वाढत चाललेली आहे. तर आपल्या पूर्ण भारतभर मागणी, तुम्ही कुठलं स्टेट असं म्हणू शकत नाही की स्टेटमधून मागणी नाही आहे. सगळ्या स्टेटमधून मागणी आहेच आत्ता. आणि आत्ता बनवलेला पल्प पुढच्या वर्षीपर्यंत शिल्लक राहत नाही. ही मार्केटची आत्ताची कंडिशन. असं कोणीच आत्तापर्यंत मी बघितलेला माणूस नाही तो म्हणला की आम्ही पल्प बनवला तो सेल आउट झालेला नाही. फुले पुरंदर व्हरायटीला ॲक्च्युली सेटिंगचा इशू अतिशय कमी आहे. बाकीच्या व्हरायटींना जर कम्पेअर केलं तुम्ही, जर NMKला खूप सेटिंगचे प्रॉब्लेम आहे, तसं ह्या व्हरायटीला सेटिंगचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि सीताफळ बागेला पॉलिनेशनचा प्रॉब्लेम नाही, कारण पोलन आणि मेल फिमेल ते एकाच फुलामध्ये अवेलेबल असल्यामुळं तुम्हाला त्याच ठिकाणी सेटिंग होते. सीताफळ बागेचं सेटिंग हे 2च गोष्टीवरती अवलंबून आहे. एक तर तुमचं वॉटर मॅनेजमेंट आणि दुसरी गोष्ट तुमची हवेतील असलेलं आर्द्रता तुमचं जर किती % राहते. तर सर्वसाधारणपणे पकडून चाला की फुले पुरंदर जातीसाठी 70% असेल तर NMKसाठी 80% वरतीच ह्युमिडिटी अवेलेबल असणं गरजेचं आहे. जर तुमची ह्युमिडिटी कमी झाली तर मात्र 100% तुम्हाला सेटिंगला अडचणी येणार आहेत. आपल्याला सगळ्यात जास्त सीताफळ बागेवरती प्रॉब्लेम येतो मिलीबगचा. मग मिलीबगसाठी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करून काय केलेलं असतं, खालूनच चिकट टेप लावलेलं असतं. तुम्ही बघू शकता बागेला ह्या ठिकाणी चिकट टेप लावलेले आहेत. तर जेणेकरून जमिनीमध्ये जे काय मिलीबग असतात ते मिलीबग मुंगळे किंवा मुंग्यांच्या मार्फत वरती जातात. तर ते वरती जात नाही, ते त्याच ठिकाणी खालीच राहतात. जेणेकरून ते वरती त्याला न गेल्यामुळं त्यांची प्रजनन क्षमता पूर्णपणे डिस्टर्ब होते आणि सायकल त्यांची ब्रेक होते आणि वरती जात नाहीत. ह्या बागेला आपण जे खत वापरलं हे ऑर्गॅनिक पद्धतीचं खत वापरलेलं आहे. रासायनिक खतांचा आपण याच्यावरती वापर करत नाही. खालून जमिनीमधून सॉईलमध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा बागेचं प्रूनिंग करून घेतो, म्हणजे बागेची कटिंग करतो. अख्खी प्रूनिंग झाल्यानंतर खोडाच्या कडेने पूर्ण माती काढून घेतो त्याची, आणि त्याच्यामध्ये आपण शेणखत, लेंडी खत आणि व्हर्मी कंपोस्ट या खतांचा वापर करतो. ग्रोथ बुस्टर या खताचा वापर करतो, बुस्टर या खतांचा वापर करतो. आणि ऑर्गॅनिक खतं आपण खालून वापरलेलं असल्यामुळं त्या बागेची तुम्हाला फळांची किपिंग क्वालिटी खूप चांगली बघायला मिळते. ती किपिंग क्वालिटी चांगली राहिल्यामुळं तुमची फळं तुम्ही लांबच्या मार्केटपर्यंत पाठवू शकता, जे की तुम्हाला रासायनिक खतांच्या वेळेस ते पाठवता येत नाहीत. लवकर त्याचं म्हणजे मॅच्युरिटी येऊनच ते लवकरच त्याला डोळा येतो आणि ते लवकर पिकतात. तर तसं ह्याच्यामध्ये होत नाही. आपल्याला वरतून जे काही स्प्रे असतात ते वरतून जे स्प्रे आहेत ते आपल्याला रासायनिकमध्ये घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये मग तुमचं M45 असेल
त्याच्यानंतर तुमचे हमलासारखा स्प्रे असेल, त्याच्यानंतर तुमचं मोव्हेंटो एनर्जी, मोव्हेंटो ओडीसारखा स्प्रे, त्याच्यानंतर तुम्ही स्लेअर प्रो सारखा स्प्रे घेऊ शकता. सीताफळ बागेला सर्वसाधारणपणे फ्लावरिंग स्टेजमध्ये जोपर्यंत बाग येत असते त्यावेळेसली जास्त खतांची गरज नसते, कारण की फ्लावरिंगच्या टायमिंगपर्यंत बागेला तुम्ही जे रासायनिक खतं देतात त्यावेळेसले रासायनिक खताचं चिलेशन होऊन बागेला लवकरात लवकर ते अवेलेबल होतात आणि अवेलेबल झाल्यानंतर आपला कंट्रोल बागेवरच जातो आणि बागेची व्हिडिटिव्ह ग्रोथ जास्त वाढते. आपण जर ते जर ऑर्गॅनिक खतांच्यामध्ये जर दिलं तर ऑर्गॅनिक खतांच्यामुळे तुमचं काय होतं, खतं स्लो रिलीज होऊन बागेला जेवढं पाहिजे तेवढं न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्याचं होतं आणि बागेची व्हिडिटिव्ह ग्रोथ एकदम वाढत नाही, बागेचं सेटिंग चांगल्या पद्धतीने होतं आणि जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे वाढतो. रासायनिक खतामुळे तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढणार नाही, EC जमिनीचा वाढतो, तो EC जमिनीचा तुमचा वाढत नाही तुम्ही जर ऑर्गॅनिक खतं वापरली तर. आणि दुसरी गोष्ट तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे कंटेंट आहे जमिनीमधलं तर ते पण खूप चांगलं राहतं, जे रासायनिक खतांच्यामुळे राहत नाही. त्या रासायनिक खतांच्यामुळे तुमचं EC वाढण्याचे चान्सेस जास्त असतात, pH वाढतो, ऑर्गॅनिक कार्बन कमी होतो, जमिनीतली जे काही जीवाणू सगळे मरतात आणि मग आपल्याला क्वालिटी पण फळांची मिळत नाही आणि त्याची प्रीमॅच्युरिटी होते, कारण की खतं ही रासायनिक असल्यामुळे खालून हीट तयार करतात आणि जास्तीत जास्त लवकर फळाला मॅच्युअर करतात. झाडांच्या मधलं अंतर वापरण्यात असलेली खतं आणि स्प्रेइंगचं शेड्यूल प्रॉपर असेल तर एका झाडावरती 4 वर्षानंतर 25 ते 30 किलोपर्यंत फुले पुरंदर जातीवरती चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला मिळू शकतं. आणि सध्या आता मार्केटमध्ये आळीचा खूप मोठा प्रादुर्भाव होतो, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी कामगंध सापळे बागेमध्ये लावणं गरजेचं आहे, जेणेकरून बाहेरून जे काय तुम्हाला माशी वगैरे येते आणि ती माशी बागेवरती डंक करते तर ती करत नाही. सीताफळ काळं पडण्याचं प्रमाण पण माशीमुळेच वाढतं. टीमॉस्किटो नावाचा बग असतो, तो बग येऊन झाडावरती फळावरती बसतो आणि तो फळाला पंक्चर करतो आणि आपल्याला असं वाटतं की बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे, तर असं काही नाही आहे. कामगंध सापळे जास्तीत जास्त लावण्याची गरज आहे. 8व्या-10व्या दिवशी फळं ज्यावेळेस मॅच्युअर कंडिशनला आलेले असतील आणि त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बाजरी जर आपल्या प्लॉटच्या कडेने असेल, बाजरी निघण्याच्या टायमिंगला त्या माशीचा प्रादुर्भाव जास्त होतो, हे एक आमचं ऑब्झर्वेशन आहे याच्यातलं. तर तुम्ही त्यावेळेस 8व्या ते 10व्या दिवशी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाचा स्प्रे घ्यावा, जो स्वस्त आहे आणि तो आपल्या बागेला तेवढं प्रोटेक्शन देऊन जातो. आपल्या बागेवरती दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा स्पॉट येत नाही. बुरशीनाशक तुम्हाला वाटत असेल बागेला कॅनॉपी कमी आहे आणि फळं उघडी पडलेले आहेत, वरून पाऊस पडतोय आणि सन बाहेर आल्यानंतर मग काय होतं, थोडंसं काळं पडण्याचं प्रमाण वाढतं, तर तुम्ही त्यासाठी पण एक चांगल्या क्वालिटीचं कुठं बुरशीनाशक त्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला ते काळं पडण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. ज्या शेतकऱ्यांच्याकडं जमीन आहे आणि ती निचरा होणारी जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांनी 100% सीताफळ शेती करायला पाहिजे.